ते मी 3 बटाटे घेतलेले बारीक बारीक, जास्त नाही घेतले. आणि साबुदाणा आपला भिजलेला आणि हे आलं लसूण आणि मिरची. खायला पण खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात. एकदा नक्कीच करून बघा. सर्वांना गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू रोंडिया ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मी बायला तर झोपवली आहे कशी तरी, कारण की मी एकटीच घरी आहे. हे आणि मम्मी गेले डॉक्टरकडे. मम्मीना बरं नाही आमच्या. मम्मीना अचानक रात्री ताप आलेला, तर मम्मीना सकाळी बोललो आम्ही डॉक्टरकडे जायला. तर ते गेलेत यांना घेऊन. तर आता 11 वाजत आलेत, 11 10:30 वाजत आलेत आता. तर आज संकष्ट चतुर्थी आहे आणि मम्मीचा उपवास पण आहे. बघू, मम्मीला मी सांगेल उपवास नका ठेवू आता, बरं नाही, कारण की जेवायला पाहिजे ना काहीतरी. तर मम्मीने मी साबुदाणे बटाटे भिजत ठेवलेले, साबुदाणे भिजत ठेवलेले, बटाटे उकडत ठेवलेले. बटाटे उकडून झालेत आता. साबुदाणा पण आपला चांगला म्हणजे भिजलाय. तर आता बघू मी काहीतरी करते या साबुदाणा बटाट्याचं आणि पटकन करून घेते, कारण की बाय उठेल. आणि मग आमचा दोघांचा उपवास नाही आहे. मी तर नाही ठेवला उपवास, मी नाही ठेवू शकत, कारण की मला जेवावं लागतं बेबीसाठी. तर मी आता पटकन काहीतरी करून घेते. साबुदाणा बटाट्याचं काय करू विचार करते. खिचडी नाहीच करते, वडे पण नाहीच करते. तर बघू काहीतरी करते. ते मी 3 बटाटे घेतलेले बारीक बारीक, जास्त नाही घेतले. आणि साबुदाणा आपला भिजलेला आणि हे आलं लसूण आणि मिरचीचं पेस्ट करून घेतली आहे. तर हे बटाटे सोलून घेते जरा थंड झाले की. आणि मग हे 2 यात म्हणजे बटाटे क्रश करून मी साबुदाण्यामध्ये मिक्स करून हे सगळं त्यात ॲड करून मस्त इथे पोळे करणार रेडी. आणि फ्राय करायचे, शोले फ्राय करून घेईल. तर पटकन आता करून घेते. बटाटे सोलून घेतले आणि त्याला मस्त असे किसून घेतले आता बारीक. आता सगळं ॲड करून घेते पटकन. बायला मी इथेच घेतली आहे पाळण्यात, कारण की मला म्हणजे तिला थोडं थोडं हलवायला. आणि या बेडरूमचा फॅन चालू केला आहे मी, तिला थोडी हवा लागायला. तर आता पटकन करून घेते, नाही तर बाय उठायची माझी. घेतलं मी मिक्स करून. तिथे तवा ठेवला आहे मी आता पॅन गरम करत. आणि पिशवी घेतली आहे मस्त घेतली. आता त्याच्यावर मी तेल लावून ह्याचे असे थालीपीठ कसं करतो तसं आपण गोल करून घेऊया. काहीतरी घेतले. सो मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलंय, हे पण उपवासाला चालतं, मक्याचं पीठ. तर मी आता ह्याला मस्तपैकी लावणार आहे, म्हणजे अजून क्रिस्पी व्हायला. आणि माझ्या यांना क्रिस्पी खूप आवडतं. सो मी पटकन कॉर्नफ्लॉवर पीठ लावून पण आता करणार आहे नेक्स्ट. तर अशा प्रकारे मी हे थापून घेतलं आहे. तुम्हाला जेवढे मोठे साईज हवे तेवढे करू शकता. मी मोस्टली एवढेच ठेवते साईज. तर पटकन करून घेते आता आणि मस्त मस्त खाते. आता आम्ही तव्यावरती फ्राय करून घेते. नॉर्मल तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि मस्तपैकी क्रिस्पी असं फ्राय करून घेऊया. बाय उठते आमची सारखी. थोडंसं ब्लर दिसत असेल तुम्हाला गाईस, पण थोडं ॲडजस्ट करून द्या. तर हे खायला पण खूप मस्त लागतात. तर अशा प्रकारे जास्त नाही करतो तुम्ही. एका साईडनं पलटी करून घेतलेला, पण अजून ह्याला आपण थोडं लालसर करूया, म्हणजे भाजूया, फ्राय करूया. तर आता नेक्स्ट दुसरं सेकंड करून घेऊ आपण पटापट.
बायामध्ये झोपे तोपर्यंत, नाही तर पटकन उठायची ती आणि मला सगळं राहून जायचं. तर आता मी सगळं करून घेते पटापट. भेटूया आपण थोड्या वेळाने. A few moments later. चिपकले एका साईडला. मस्त इथे असे फ्राय करून घ्यायच्यात. खायला पण खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात. एकदा नक्कीच करून बघा. त्यात मी काहीच नाही घातलं आहे. साबुदाणा भिजवलेला, बटाटा उकडलेला, त्यात मीठ, जिरं आणि आपलं कोथिंबीर आणि लसूणची वगैरे पेस्ट मस्तपैकी आणि अशा प्रकारे करून घेतलेत. हे पण थोडेसे फ्राय करून घेतल्यानंतर मी म्हणजे तव्यातच ठेवून देईल. थोडं थंड आता होत आहेत ना हे, तर तव्यात ठेवले की जरा गरम राहतील मम्मी येईपर्यंत. हे 2 बाकी आहेत करायचे अजून. बाय पण मस्त झोपली आहे. मला म्हणजे ॲक्च्युली करून दिलं तिने, झोपली आहे ती आता. तर पटकन आता हे होतील मस्तपैकी. आहे आल्यावर सगळे खातील. सर्वांना गुड इव्हनिंग. तर आता झालं हॉस्पिटलची, मम्मीला घेऊन गेलो. थोडीशी तब्येत वीक होती आणि इकडं तिने आज काय केलं आज गणेश चतुर्थी आहे. सो गणेश चतुर्थी दिवशी उपवास असं सगळ्यांची. सो उपवासाचं काहीतरी तिने वड्या काहीतरी केल्यात. तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघलाच असेल, ब्लॉग तिनेच केला आज. तर आता ते काहीतरी कपडे वगैरे ठेवते. साफसफाई झाली आहे बेडरूमची. तर सगळा पसारा काढलेला आहे. कपडे इकडं यात माझं पण असेल अर्ध. काय करते कपडे काढून तू? सगळं नीट लावून घेते. आम्ही साफसफाई करतो. काल त्या बेडरूम झाली आहे करून, आता या बेडरूमची करायला घेतो आज. मी का बोलतो काय केलं ते? कसले वडे केलं? साबुदाण्याचे केलेले नाही. ओके. साबुदाणा बटाटे तुम्हाला दाखवलंच आहे, तुम्ही बघू शकता. हिनेच काय ब्लॉग कंटिन्यू केला तो. मी तर गेलो बाहेर. सो हे सगळं लावायचे आहेत तिला. मी जाणार आहे आता बाहेर जाऊन. चालू आहे आता ते कपडे वगैरे लावेल. माझी आहे का ती? कोणशी आहे? माझीच वाटतंय. नाही ना, माझी नाही, माझी कपाडात आहे. सो हे सगळं लावून घेईल ते आता. नंतर चाय वगैरे आम्ही नाश्ता करू. या आम्ही काय कट करायचं माहिती आहे का? शायनिंग धुलीवंदनसाठी, शायनिंगसाठी नाही. काय धुलीवंदनसाठी आम्ही जोगाड करायचो. जुन्या पॅन्टी कट करायचो पहिले. तर सगळं आता लावून घेईल. काल त्या बेडची केली सफाई. खूप दमलो काल पण आणि आज पण. तर ही सफाई मम्मीने केली आणि गुड्डीने केली आणि आता ही कपडे लावते. तर खूप दमलो. सगळं काम पण झालं आता करून. दोन्ही बेडरूम साफसफाई झाली. आता हॉल वगैरे हे करतील, कधी करायचं तेव्हा करतीलच. तर कारण की आता गुढीपाडवा पण येईल, लवकरच येत आहे. 9 तारखेला गुढीपाडवा आहे, आपलं नवीन वर्ष. तर अजून किचन वगैरे सगळं भांडी पण साफ करायची आहेत. तर आज एवढंच साफ केलं. आम्ही साफसफाई करत होतो, चालूच आहे साफसफाई आमची. तर आता ब्लॉग आम्ही इथं एंड करतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल जो कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.